तर अजितदादांचा पक्ष कोकणातल्या एका नेत्याकडून हायजॅक करण्यात आलेला आहे असा निशाणा रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर साधलाय। सूरज चव्हाणांची नियुक्ती दादांना माहीत नव्हती असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। तर अशा बालिश वक्तव्याची दखल घेत नाही असं म्हणत सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं। आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे, पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे। की अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपीमध्ये जातील। म्हणूनच काल तुम्ही जर बघितलं असेल की सूरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत, कारण दादांनी त्या गोष्टीचा विरोध केला होता। रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी फारशी दखल घेऊ शकत नाही। माझे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी त्यांना ट्विटवरती काल उत्तर दिलंय, आपलं स्वतःचं घर सांभाळा आणि मग दुसऱ्याकडे वाकून बघा, कशाला इतरांची काय ठेवाठेव करता। आम्ही आज 41 जागांच्या वरती निवडून आलेलो सक्षमपणाने आहोत। तुम्ही तुमचं पहिलं बघा आणि मग इतरांच्या वरती बोलत राहा।